नवनाथ वाघमारे यांच्या गाडीला आग लावण्यात आली आणि त्यामागे मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय मानला जाणारा विशंभर तीर्थे याचा हात असल्याचा आरोप झाला. पोलिसांनी तपास करून त्याला अटक केली. नवनाथ वाघमारे हा ओबीसी समाजातील आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी अलीकडच्या काळात आरक्षण, रोजगार, सामाजिक न्याय अशा मुद्द्यावर आवाज उठवला. आंदोलनाच्या मैदानात, विधानसभेच्या पायरीवर किंवा पत्रकार परिषदेत ते नेहमी स्पष्ट बोलतात. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना शत्रू देखील झाले आहेत आणि समर्थक देखील प्रचंड मिळाले आहेत. काही दिवसापूर्वी नवनाथ वाघमारे यांची गाडी उभी असताना तिला पेटून दिलं गेलं. ही आग अपघाती नव्हती, तर मुद्दाम लावलेली होती. ही घटना घडल्यानंतर वाघमारे यांनी थेट आरोप केला, माझ्या गाडीला आग लावण्यामागे राजकीय डाव आहे. मला घाबरवण्याचा, माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. तपास सुरू झाला आहे आणि संशयाची दिशा विशंभर तीर्थे याच्याकडे वळाली आहे. वाघमारे यांनीच पोलिसात तक्रार दाखल केली आहे आणि त्यात विशंभर तीर्थे यांचं नाव घेतलं आहे. लोकांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे, कारण विशंभर तीर्थे हा कोणी साधा व्यक्ती नाही. विशंभर तीर्थे हा मनोज जरांगे पाटील यांच्या विश्वासातील सहकारी मानला जातो. जरांगे पाटील यांनी गेल्या काही वर्षात मराठा आरक्षणाच्या आंदोलनातून संपूर्ण महाराष्ट्र हादरून सोडला आहे. त्यांच्या आजूबाजूला काही आक्रमक कार्यकर्ते आहेत. त्यात विशंभर तीर्थ्यांचं नाव अनेकदा पुढे आले आहे. समाजकारणात सक्रिय पण आक्रमक पद्धतीनं वागणारा असा त्यांचा स्वभाव सांगितला जातो. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. साक्षीदाराचा दबाव आणि घटनास्थळाच्या पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, फोन कॉल रेकॉर्डिंग आणि हे सर्व तपासण्यात आलं. या सर्व तपासानंतर विशंभर तीर्थे याला अटक करण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. अटक होताच मोठा राजकीय वादळ उठला आहे. वाघमारे यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्यावर झालेले हा हल्ला समाजाला गप्प बसण्यासाठी आहे, पण मी घाबरणार नाही. गुन्हेगार कोणताही समाजाचा असो, त्याला शिक्षा ही झालीच पाहिजे. त्यांनी पोलिसांच्या कारवाईचं स्वागत केलं. ओबीसी समाजात या अटकेमुळे दिलासा निर्माण झाला आहे. हा हल्लेखोर तुरुंगात आहे. विशंभर तीर्थे हा मनोज जरांगे पाटील यांचा निकटवर्तीय असल्याने सरळ सरळ बोट जरांगे पाटील यांच्यावर उठला आहे. विरोधकांनी आरोप केला आहे की जरांगे पाटील यांच्या आंदोलनात हिंसाचार करणारे लोक आहेत. जरांगे पाटील मात्र म्हणाले, आमचं आंदोलन शांततेपूर्ण आहे, पण कार्यकर्त्यांनी फसून अडचणीत आणलं जातंय. तरीही या घटनेमुळे जरांगे पाटील यांच्या प्रतिमेला धक्का बसला आहे हे नक्की. पोलिसांनी विशंभर तीर्थेला न्यायालयात हजर केला आहे. पोलीस कोठडी त्यांना देण्यात आली आहे आणि चौकशी सुरूच आहे. पुढील आरोपपत्र दाखल होणार आहे. पुरावे तपासले जाणार आहे. साक्षीदारांची उलट तपासणी होणार आहे. हा खटला लांबू शकतो, पण समाजाचं लक्ष यावरच राहणार आहे, कारण या प्रकरणामुळे ओबीसी समाज आणि मराठा समाजामध्ये तणाव वाढण्याची शक्यता आहे. जरांगे यांच्या आंदोलनाला धक्का बसू शकतो. नवनाथ वाघमारे यांचा आत्मविश्वास आणि राजकीय वजन मात्र वाढला आहे. सरकारसमोर आव्हान आहे, दोन्ही समाजांना एकत्र ठेवायचं. तर या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं काही मत असेल तर होऊ द्या चर्चा चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका.